तर दौंडच्या न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबाराची घटना घडली। अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावानं हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे। सोमवारी रात्री 11च्या सुमारास हा गोळीबार केला। गोळीबाराच्या घटनेनंतर कला केंद्राचे मालक आणि 6 महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय। आमदाराच्या भावासह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नक्षलवाद आहे। नक्षलवाद म्हणजे हिंसाचार असेल तर तुमचे लोक हिंसाचार करतायत। काल दौंडमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावानं एका नर्तिकेवर गोळ्या चालवल्या। ही हिंमत येते कुठून? हा नक्षलवादच आहे ना। ते अजित पवारच्या असतील किंवा एकनाथ शिंदेच्या असतील, सरकारचेच आहेत ना। खुलेआम मारामाऱ्या होत आहेत, एकमेकावरती हल्ले करतात सरकारचे लोक। हा नक्षलवादच आहे। आधी तुमच्या सरकारमधला हा नक्षलवाद, हनी ट्रॅप सुद्धा नक्षलवादच आहे, लक्षात घ्या। नाही, परवा रात्री यवत पोलीस स्टेशन अंतर्गत त्या ठिकाणी अंबिका कला केंद्र असं कला केंद्र आहे। त्या ठिकाणी 4 जण नृत्य बघायला गेले होते आणि वेळ संपल्यानंतर देखील त्या ठिकाणी नृत्य सुरू होतं आणि हवेत त्यांनी नृत्य करताना गोळीबार त्या ठिकाणी केला। सुरुवातीला आमच्याकडे कुठली तक्रार त्या ठिकाणी आली नव्हती, परंतु नंतर जेव्हा पोलिसांना गावातून माहिती मिळाली तपासणी त्या ठिकाणी केलेली आणि 4ही आरोपींवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। पण यामध्ये एका आमदाराचा भाऊ असल्याचं देखील सांगितलं जातं, नेमकं काय तथ्य आहे? नाही, आता नेमकी त्याची माहिती काढण्यात येईल की कोण कोणाचा भाऊ होतो किंवा कोण कुठले नातेवाईक होते। आणि परंतु जर का कोणी काही चुकीचं कृत्य केलं असेल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। खरं तर या प्रकरणाची मला काही कल्पना नव्हती। काल दुपारी मला ज्यावेळेस फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं असं झालेलं आहे, त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं, मला आता तुमच्याकडनं कळालंय, काय असेल ती रीतसर कारवाई करा, ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा होऊ द्या, जी काय कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल। दरम्यान या प्रकरणी आता अजित पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। इथं हवेत गोळीबार झाला तेव्हा ते बघून एक महिला तिथं बेशुद्ध पडली, परंतु तिला पुन्हा पाणी वगैरे देऊन शुद्धीवर आणलं। तिथं कुठलंही जखम कुणाला झालेली नाही आहे। त्या संदर्भामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊन देऊ नका, अशा प्रकारच्या सूचना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहे। कुणीही असू द्या, त्यामध्ये त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला सांगितलेली आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे त्याचा तपास हे का घडलं, कशामुळे घडलं, का फायरिंग हवेमध्ये केलं गेलेलं आहे आणि त्यांना तो त्यांच्याकडे लायसन आहे का, त्यांच्याकडे वेपन ठेवण्याचं, ह्या सगळ्या गोष्टी तपासायला सांगितल्यात आणि ज्यांचा कुणाचा दोष आहे त्यांच्यावर सक्त कारवाई करा। त्याच्यात जमलं तर मकोका पण लावा, इथपर्यंतच्या सूचना आपण दिलेल्या आहेत।